मराठी अस्मितेसाठी लढणाऱ्या सर्वांना एकत्र व्हावं लागेल असं राऊतांनी म्हटलंय। सकारात्मक पाऊल टाकणारे मागे वळून पाहत नाही असंही राऊत म्हणाले। भविष्याकडे पहा अशी आमची स्पष्ट भूमिका असंही संजय राऊतांनी म्हटलंय। मनसेसोबतच्या युतीच्या चर्चांवर राऊतांचं विधान। तर मुख्यमंत्री होणं म्हणजे राजकारण कळणं असं होत नाही, राऊतांनी फडणवीसांना हे उत्तर दिलंय। अस्मितेसाठी लढणारे, संघर्ष करणारे मराठी माणसाचा आवाज हाच महाराष्ट्राचा आवाज आहे असं सांगणाऱ्या सगळ्यांना एकत्र यावं लागतं। आमची भूमिका स्पष्ट आहे की भविष्याकडे पहा। आज या महाराष्ट्राचा उज्ज्वल भूतकाळ असताना या राज्याचं वर्तमान आणि भविष्य खतम करण्याचं काम एसएनसी गट, देवेंद्र फडणवीस, अमित शहा हे सगळे लोक करतायत। त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया ही राज ठाकरे देतील। मी कशी प्रतिक्रिया देणार आहे? माझा काय संबंध येतो त्याच्यामध्ये? त्याच्यामुळे ते आपापसात ठरवतील। यांनी साथ द्यायचे, त्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे की त्यांनी द्यायचा नाही आहे, आता तरी त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यालायक काय आहे असं मला वाटत नाही। पण तुम्हाला तुमच्या राजकीय अनुभवातून काय दिसतं ते मी योग्य वेळी सांगतो। तुम्हाला माहिती आहे ना, मी माझा राजकीय अनुभव असा वारंवार सांगत नसतो, तो उचित वेळी मी सांगत असतो। राजकीय ज्ञान त्यांचं आघातच आहे। श्रीकृष्णाने भगवद्गीता लिहिली, तो एक महान ग्रंथ होता। त्यानंतर फडणवीस नवीन गीता लिहिणार आहेत ना, बाकी सगळे या राज्यामध्ये मूर्ख आहेत। आम्हाला माहिती आहे राजकारण, त्यांच्या आधीपासून आम्ही या राज्याचं राजकारण बघतो। फक्त आम्हाला कोणी नरेंद्र मोदी आणि अमित शहानी बरं का त्यांच्या मेहरबानीने आम्ही मुख्यमंत्री झालो नाही एवढंच। पण मुख्यमंत्री होणं म्हणजे फक्त राजकारण कळणं असं होत नाही, आणि हाताशी यंत्रणा असणं, पोलीस, ईडी, सीबीआय म्हणजे मी सर्व असं होत नाही, तात्पुरती व्यवस्था आहे। आपल्याला जे मिळालेलं आहे ते संयमानं सांभाळा। माननीय राज ठाकरेजी, माननीय उद्धव ठाकरेजी यांनी एकत्र आल्यावरही त्यांनी त्यांची लढाई लढण्याकरता त्यांना उभा आहे। राजसाहेबांनी कोणासोबत जावं त्यांचा पक्षाचा अधिकार आहे, उद्धवजींनी कोणासोबत जावं त्यांचा अधिकार आहे। भारतीय जनता पार्टीला काय औचित्य आहे? आणि मला वाटतं आम्हाला औचित्य नाही आहे आणि मतदाराला यामध्ये फार रस नाही आहे। शेवटी लोकांना आता विकास पाहिजे आणि आम्ही विचार केला आहे आमच्या समोर कोण एकत्र येत आहे, कोण एकत्र येत नाही आहे, या मुद्द्यापेक्षा माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारने, आमच्या देवेंद्रजींनी जे काही संकल्पनामा जनतेला दिला आहे ते पूर्ण करण्याकरता आम्ही काम करतो आहे। आम्हाला इतर गोष्टीत काही रस नाही आहे। आमचं तोंड दुधाने कोरडं गेलेलं आहे, त्यामुळे आम्ही ताकही फुंकून पितो। जोपर्यंत कुठलाही ठोस प्रस्ताव राजसाहेबांपुढे येणार नाही तोपर्यंत ते निर्णयापर्यंत पोहोचू शकत नाही। ज्यावेळेला प्रस्ताव येईल त्यावेळेला त्याचा निर्णय, योग्य तो निर्णय राजसाहेब घेतील। मला वाटतं हेच काल अमित ठाकरेही बोलले, अविनाशही बोलला, मीही बोललो। बघा कोण काय मागच्या गोष्टी खाजवत बसल्यात त्यात काय मला इंटरेस्ट नाही आहे। ज्याला सकारात्मक पाऊल टाकायचं आहे तो मागे वळून पाहत नाही। आम्ही मागे वळून पाहत नाही, लक्षात घ्या। आम्ही अजिबात मागे वळून पाहत नाही, आम्ही भविष्य पाहतो।